नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आम्ही बऱ्याचदा राजकीय घटना घडामोडींवर बोलतो, जे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे विषय असतात, काळजीचे विषय असतात, त्या संदर्भात बोलतो. कधी सामाजिक संदर्भाने, तर कधी अगदी कौटुंबिक जे विषय असतात, की पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, तुमच्या आमच्या कुटुंबाच्या, समाज स्वास्थ्याच्या आणि देशाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहे. आजचा विषय हा असाच आहे. निमित्त जरी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका 19 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येचं आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्याच्या आई वडील आणि अख्ख्या कुटुंबाची जी आत्महत्या झाली आणि त्यांचे जीव गेले त्याचं असलं तरी सुद्धा मुद्दा खूप वेगळा आहे. एक कुठली तरी घटना आणि त्याच्या मागे झालेल्या काय आहे हे केवळ बोलण्याचा हा मुद्दा नाहीये. त्या पुढे जाऊन या प्रश्नाच्या मुळाशी पोचण्याचा हा प्रयत्न असणार आहे. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आपण याआधी केतन आणि सिया यांची जी आत्महत्या झाली तेव्हा त्याच्याकडे म्हणजे त्यांची जी ती घटना झाली, केतननी सियानी केतनचा केलेला खून, त्यानंतर आपण काही एक चर्चा केलेली होती आणि ती सगळ्या पालकांना भावलेली अशी चर्चा होती. याला कारण असं की या एखाद्या विचारापर्यंत घरातली मुलं का जातात याचा एक वेध घेण्याचा प्रयत्न त्या चर्चेमधून झालेला होता. आजही मुद्दा तसाच आहे. कुणाल चांदगुडे हा 19 वर्षाचा युवक. झालं काय की आई वडिलांमधला काहीतरी कौटुंबिक कलह असेल, आयफोनचं निमित्त असेल, अजून काही कारणं असतील, त्यांनी वडिलांना वेठीस धरलं आणि तो त्या जो डोंगर आहे तिथे जाऊन उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील गेले आणि ते दोघंही खाली दरीत कोसळले. त्यानंतर ती घटना बघून त्याच्या आईलाही वाईट वाटलं आणि तीही तिथे गेली, तिनेही आत्महत्या केली. म्हणजे काही मिनिटाचा खेळ झाला आणि एक अख्खं कुटुंब जे आहे ते त्यामध्ये या जगातून निघून गेलं. मुद्दा असा आहे की कुठलीही छोटी घटना जर झाली तर त्यानंतर इतका टोकाच्या पावलापर्यंत का जात आहेत तरुण म्हणा किंवा कोणीही म्हणा. आत्महत्यांचा आकडा जो नॅशनल क्राईम ब्युरोचा आहे त्यानुसार भारतामध्ये साधारणतः 1.5 लाख ते त्याही 2.25 लाख एवढ्या आत्महत्या वर्षभरामध्ये होतात. काय ही कारणं असतात आणि यामध्ये बहुतांश तरुण असतात. सर, नेमकं काय असं होतं की ज्यामध्ये इतक्या टोकाचं पाऊल उचलायला हे तरुण बाध्य होतात? सगळा थरार जो आहे तो 2.5 तास चालला होता आणि दुर्दैव म्हणजे या सगळ्याचं रेकॉर्डिंग खाली बसून काही लोक करत होती, अटकळी बांधत होती आणि त्याबद्दल वाटेल ते लिहिलं बोललं जात होतं की प्रेम प्रकरण आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे सगळं अलायदा सोडून द्या, मला त्या कारणांविषयी जायचंच नाहीये. त्या मुलाला जीव द्यायचा होता आणि तो देताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही. कारण कुटुंब म्हणजे पॅट्रियार्की, पैतृक संस्था, आणि ती पैतृक संस्थाच नाकारली जावी याकरता या देशात सोहळे घेतले जातात. तुम्ही मुलगी, पत्नी, माता म्हणून जगण्यात धन्यता कसली मानता? हे सगळं जगताना करिअर करता येतं आणि काहीतरी अचीव्ह करता येतं हे मनातनं काढूनच टाकायचंय. आणि जगाला सर्वात मोठी देणगी भारतानं काय दिली असेल तर ती शून्य. याचा शोध लावलाही नाहीये. 5000 वर्षाची संस्कृती हे नाहीये. तर आम्ही कुटुंब व्यवस्था दिली की जी इट हॅज टेस्टेड द टाइम. अनेक बाहेरून आलेले शक, हून, खिलजी, मुघल सगळे आले, पण आमच्या कुठल्या गोष्टीला धक्का लावू शकले नाहीत. तर ते आमच्या कुटुंब व्यवस्थेला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आक्रमण होते आमच्यावर, जो हल्ला सुरू आहे, मी नेहमी म्हणतो युद्ध युक्रेन रशियामध्ये आणि अमेरिका इराणमध्ये नाही आहे. ते आहे 140 कोटी भारतीयांच्या मेंदूवर, आणि त्या मेंदूला पद्धतशीररित्या करप्ट केलं जात आहे. माणसं सोशल मीडियावर एवढी हुक्ड ऑन आहेत की त्यावर वाचलेलं त्याला आई वडिलांनी सांगितलं त्यापेक्षा योग्य वाटायला लागतं. आणि महिनोन्महिने, वर्षानुवर्ष अशाच माहितीचा मारा झालेली मुलं मग वैयक्तिक स्वार्थवाद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याच्या नावाखाली ही अशी पावलं उचलतात. इकडे आईनी सुप्रीम त्याग करायचं ठरवलं की तुझं वडिलांशी पटत नाही ना, ठीक आहे बाबा, मी वडिलांना सोडते तुझ्यासाठी, म्हणून मंगळसूत्र काढून दिलं. पण तरी देखील
पराकोटीची वैफल्यग्रस्तता, निराशा, एकाकीपणा यातून अशी पावलं उचलली जातात आणि त्याला वाचवायला गेलेले वडील मृत्युमुखी आणि ती दोन प्राणापेक्षा प्रिय अशा व्यक्ती गेले म्हटल्यानंतर आई स्वतःला मृत्यूच्या भाऊपाशात विलीन होते. हे असं समजायचं कारण नाही हे एका कुटुंबात घडतंय. हा कार्यक्रम बघणारी शेकडो नाही हजारो कुटुंब आज याच्या कड्यावर उभी आहेत. सवाल आहे की तो फक्त आता कडा फिजिकली यायचा बाकी राहिलाय. मुलं घरात येतात कधी, जेवतात कुठे, काय करतात, त्यांचे मित्र कोण, सोशल मीडियावर काय बघतात, कुठल्याही प्रकारचा आई वडील मुलांमधला संवाद नाही. कधी बघावा तेव्हा कानाला इयरफोन लावलेले असतात आणि उत्तर मिळतात, मी इयरफोनवर ऐकतेय, माझ्याशी आत्ता बोलू नका. मग कधी बोलायचं तुमच्याशी? संवाद साधायचा तरी कसा? आणि तुमच्याशी बोलायचं काय तर म्हणे तुम्ही आउटडेटेड गोष्टी सांगता. संस्काराच्या गोष्टी आउटडेटेड आणि जे नवं आहे तेच फक्त सोनं, असं वारंवार एका विचारसरणीतून तुमच्यावर भिनवलं जातं. दुर्दैव आहे की आई वडिलांचा जीव त्या मुलांसाठी तुटतो, पण मग मुलं एवढी कोरडी का राहतात? त्याला लहानपणापासून सगळं सहज उपलब्ध करून दिलं म्हणून. हे तुटकपण, कोरडेपण कुठल्या विश्वात निर्माण होतं? घरात कधी न वापरली गेलेली, आसपासच्या वातावरणात कधी न वापरली गेलेली ही अभद्र बिभत्स भाषा आणि इतका पराकोटीचा द्वेष एखाद्याबद्दलचा जो आम्हाला जंतर मंतरवर पाहायला मिळाला, तो नेमका येतो कुठून? ही जी वाक्य येतात ना, 60 वर्षात सगळ्यांना रिटायर करा, अब हम तय करेंगे, आम्ही निर्माण करू आमचं, हे बोलायला ठीक असतं. करतो जयशंकरना रिटायर, करतो अजित डोवालना रिटायर आम्ही. जाताय का उद्या त्यांचे रोल करायला? 40-40 वर्षाचा अनुभव असतो तेव्हा ती परिपक्वता बोलण्यातली येते, तेव्हा ते भान येतं, ग्लोबल भान. आणि ते तुम्हाला 30ला पाहिजे, मग 60ला काय करणार तुम्ही बाळांनो? तुम्हालाही रिटायर व्हावं लागेल, तुम्ही रिडंडंट व्हाल. मग त्यावेळी नशिबात आलेलं नपुंसकत्व कसं जगणार आहात? जे जे या देशातलं उदात्त उत्तम आहे ते नाकारायचं आणि कुटुंब प्रबोधन म्हटलं की त्याच्यावर प्रतिगामी विचारसरणीचा शिक्का मारायचा. का तर सोशल मीडियातून शिकवणारी एक मोठी यंत्रणा इथे उभी आहे. त्याकरता अनेक प्रकारची गूंज तुमच्या कानावर येते आणि ती गूंज हा संवाद तोडण्याचा प्रयत्न करते. तुम्हारा आसमान छीन लो. काय तर एक भिवंडीतली मुलगी येते मुसलमान आणि म्हणते की आमच्या समाजामध्ये मुलींना शिकू दिलं जात नाही. मग आकडेवारी काढून बघा, यावर्षी ग्रॅज्युएट होणाऱ्या मुस्लिम मुलींची संख्या ही सातत्यानं वाढते कशी, आणि त्याही पेक्षा सुद्धा मुलांपेक्षा मुस्लिम मुली जास्त ग्रॅज्युएट होत आहेत. हे कशाचं लक्षण आहे? हे तुम्ही एकतर्फी का सांगत असता? याविषयी काल सुद्धा आपण पुण्यातल्या कार्यक्रमाबद्दल बोलताना बोललोय. कोरोना लस शोधणाऱ्या मुली होत्या, कोरोना अँटीजन टेस्ट शोधणाऱ्या तरुण मुली होत्या. मग ही कुठली आली आहे तरुणाईची? सिंपल लिव्हिंग हे कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी का का मारा केला जातोय? संघर्षाला आम्ही का घाबरतो? आयुष्यभर फक्त मोबाईलवरचे बेगडी गेम खेळले, कधी घाम गाळला नाही जमिनीत जाऊन, कधी स्पर्धेला तोंड दिलं नाही, सगळी स्पर्धा ही अशी कंट्रोल करत नेली. मग जीवन है तो संघर्ष है, आणि तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार हे का बरं समोर येत नाही? आणि त्याचेच हे परिणाम आहेत की देशाची तरुण पिढी नष्ट करण्याची ही एक मेटा स्पॉन्सर्ड रचना आहे की जिथलं अल्गोरिदम तुमचा मेंदू घडवतं, आणि ते आम्ही घडवत आहोत याची कबुली मार्क झकरबर्ग यांनी दिलेली आहे की हो, आम्ही पैसे घेऊन हे करतो आणि तुम्हाला बर्बाद करतो. आणि त्यांना आम्ही डोक्यावर असं अल्लग फुलासारखं नाचत असतो. तुम्हाला एक अनुभव सांगतो, अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 1996-97 ची गोष्ट तुम्हाला सांगतोय. वारंवार त्यावेळी मी दक्षिण अमेरिकेत जायचो, विशेषतः पनामा, व्हेनेझुएला, कोलंबिया. कोलंबिया म्हणजे ड्रग्सची जगाची राजधानी आहे. तिथला
गँग वॉर मधला जो हिंसाचार आहे, विशेषतः ड्रग माफियांचा, मारिओ पुझ्झो वगैरे, हे सगळं गॉडफादर सगळं तिथून आलेलं आहे. तिथे बेरंकिया, काली, मेडेलिन आणि बोगोटा या शहरांमध्ये माझा संचार असायचा. रस्त्याने जाऊ द्यायचे नाहीत. बाय रोड 200 किलोमीटरचं अंतर आहे, रस्ता उत्तम आहे, जायचं नाही. विमानाने जा का, मध्ये तुम्हाला अपहरण केलं जाईल आणि पैसे मागितले जातील. माझ्या एका सहकार्याला शहरातून विमानतळावर मला नेण्यासाठी आला होता, तेव्हा ड्रग माफियांनी अबडक्ट केलं होतं आणि त्याच्याकडच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या होत्या. तिकडे एका मी धर्मगुरूला विचारलं, ख्रिश्चन, की बाबा हे काय चाललंय तुमच्या देशात, एवढा संपन्न देश आहे, 16 ते 24 डिग्री टेम्परेचर वर्षभर, मला सांगा. एकीकडे समुद्र आहे, एकीकडे डोंगर आहेत, उत्तम तुमच्याकडे हवामान आहे, उत्तम ऍग्रिकल्चर आहे, 4 कोटीचं पॉप्युलेशन, पण एवढे ड्रग्स आणि एवढं का बर्बादी झाली? ते म्हणजे आमच्याकडे तुमच्यासारखी कुटुंब व्यवस्था आणि संत नाहीत. कुटुंब व्यवस्था नाही, त्यामुळे संस्कार नाही. लग्न झालं की 4 वर्षात मुडतं आणि त्याहीपेक्षा सुद्धा फ्री सेक्स सोसायटी. आणि या सगळ्याच्या विरोधात बोललं की आमच्या विचार स्वातंत्र्यावर तुम्ही घालताय, म्हणून आमच्यावर टीका. ह्या सगळ्याचे परिणाम आहेत आणि ते एका कडेलोटाच्या टोकावर उभे आहेत. आज त्यांचं घर उभं आहे, उभी नसलेली परंतु त्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आज हजारो घरं चिंताक्रांतरित्या हा आपला कार्यक्रम बघतायत, असं मला हे पाहिल्यानंतर वाटलं. अगदी बरोबर आहे सर. कारण मी तुम्हाला सांगते, मेटाच्या बद्दल आपण बोललात. मेटाच्या विरोधामध्ये फक्त भारतामध्ये जो आता सीजेपीच्या निमित्ताने एक खटला झाला असेल, की खटला सुद्धा नाही, त्यांना जे बोलावण्यात आलं होतं ती गोष्ट वेगळी. खुद्द अमेरिकेमध्ये 30 राज्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध खटले दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त चिंता ही 16 वर्षाखालील मुलांपुढे अल्गोरिदम पुश करत असलेला कंटेंट आणि त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा तिकडे असलेली ही चिंता आहे, ज्या पाश्चात्य जगाचा डंका आपण इथे मिरवतो आणि त्यांच्या आधारावर आपलं जे खरं बलस्थान आहे त्याच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करतो. तर ही परिस्थिती मेटाची तिकडे आहे. एक आता माझ्या समोर एक रिपोर्ट आहे जो पाठवलेला आहे आणि खूप थरो असे त्यावर अभ्यास झालेला आहे. त्यावर आपण एकदा स्वतंत्रपणे बोलू की भारतामध्ये आता 15 कोटी लोक असे आहेत की जे कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक तणावाखाली आहेत. जगाची आकडेवारी खूप मोठी आहे आणि 15 कोटी लोकांना मानसिक तणावाच्यासाठी काही ना काही उपाय, इलाज करण्याची गरज आहे. त्यांना निदान काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्यासाठी काउन्सिलर्स कमी आहेत, तेवढी संख्या आपल्याकडे नाही. याला कारण असं आहे की सातत्याने काही कृत्रिम गरजा तुमच्यापर्यंत अक्षरशः पोचल्या जातात. माझ्या काकांचं मला एक वाक्य आठवतं सर इथे, की कधीही ते म्हणायचे, जरूरत से बाजार जाओ, बाजार जाकर जरूरत मत पैदा करो. इथे आपण फोन हातात घेतला की आपल्या समोर असंख्य अशा कृत्रिम गरजा आणि कृत्रिम तुलना उभ्या राहतात, ज्याच्यातून ते जर नाही केलं तर आपण काहीतरी, याला फोमो ज्याला म्हणतात, ते कशापासून तरी प्रचंड मुक्तो आहोत असं होतंय. आणि हे जे मानसिक सगळ्या गोष्टींवर जो हा आघात चाललेला आहे, अतिशय चिंताजनक ही बाब. ऍब्सोल्युटली. तुम्हाला सांगतो, संस्कार अशा नावाची गोष्ट घरातून हद्दपार झाली आहे. संध्याकाळचा पर्वचा म्हणणं, शुभंकरोती म्हणणं आणि त्याचबरोबर आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर कळत नकळतपणे जेवायच्या वेळेला मार्गदर्शन करणं हे संपुष्टात आलेलं आहे आणि त्याला आई वडील पण जबाबदार आहेत. घरी आले की आई वडील आज दिवसभरातल्या ऑफिसच्या टेन्शन मधनं, प्रवासाच्या टेन्शन मधनं मुक्त होण्याकरता काय करतात, तर आई वडील मोबाईल हातात घेऊन बसतात. नुसते आई वडील मोबाईल हातात घेऊन बसत नाही, त्याच्यात डोकं घालतात, ते त्यांचं विश्व बनतं, तेच मुलं पाहतात. मग संस्कार करणार तरी कसे, संवाद करणार तरी कसे, मग एक रिते पण येतं आई वडिलांच्याही आयुष्यात आणि मुलांच्याही आयुष्यात. आणि मग त्या रितेपणाची जी भावना आहे त्यातून एक एकाकी पण येतं, अपरिहार्यपणे. आणि ही जी अपरिहार्यपणाची भावना आहे ना, ती तुम्हाला सांगतो, तुम्हाला एका टोकापर्यंत घेऊन जाते. अनेक मानसशास्त्रज्ञांनी याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे, परंतु आपल्याकडे त्या सगळ्याची आम्हाला गरज नाही म्हणून आम्ही नाकारतो. आमच्या कुटुंबात सगळं आलबेल आहे. आणि आलबेल आहे म्हणजे काय आहे,
तुमच्या घरात चर्चा होते ती एका नटाच्या तिसऱ्या लग्नाबद्दलची, पण जी लग्न 50 वर्ष टिकली आहेत त्याच्याबद्दल तुमच्या घरात कधी चर्चा होणार नाही का? त्याचं तिसरं लग्न आहे. सीमा आणि रमेश देव 50 वर्षापेक्षा अधिक काळ एकत्र होते चित्रपट सृष्टीत राहून, त्याची चर्चा नाही होणार. चर्चा होणार हा तिसरं लग्न कसं करतोय आणि ती चौथ्या बरोबर कशी जाते याची. हे कुठले भिकेचे डोहाळे आहेत? आणि आदर्श काय ठेवला जातोय? पितृसत्ताक संस्था उद्ध्वस्त करा आणि स्वातंत्र्य मिळवा. तुम्ही स्वातंत्र्य मिळवा, पितृसत्ताक संस्था उखडून टाका असं म्हणतायत. हेच ते वोक कल्चर. ज्या वोक कल्चर मधून तुम्ही एक वोट बँक निर्माण करायचा प्रयत्न करताय. ही वोट बँकेच्या तुमच्या पॉलिटिक्सला आलेली ही अशा प्रकारची विषारी फळं आहेत. काय सांगितलं जातं महिलांना की तुम्ही संवेदनशील आहात, केअरिंग आहात, कंपॅशनेट आहात, म्हणजे पॅकेजिंग एकदम परफेक्ट आहे. परंतु आतला माल जर उघडलात तर काय आहे? तुमची स्तुती करताना तुम्ही समाजाची ऍसेट आहात, आतलं आवरण पण परफेक्ट आहे. पण व्हॉट इज अ मेसेज? मेसेज आहे की तुमच्याकडे फक्त मुलगी, पत्नी आणि माता म्हणून पाहिलं जातं, परंतु हे सगळे रोल निभावताना करिअर केलं जातं आणि हे करत असताना घरातले पुरुषही त्यांना मदत करत असतात. हा मध्यम मार्ग कधी त्यांच्या समोर येऊ द्यायचाच नाही. मग आदर्श कोणाला ठेवायचं सांगायचंय तुम्हाला? कुटुंब व्यवस्था तोडून एकीकडे तालिबानचे बंद दरवाजे तुम्हाला समोर, का दुसरीकडे तुम्हाला स्त्रीकडे एक प्रोडक्ट म्हणून बघणारा पाश्चिमात्य विचार तुमच्या मनामध्ये रुजवायचा आहे त्यांच्या. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा स्वातंत्र्याचं आकर्षण नावाच्या गोष्टीखाली आम्ही स्वैराचार जोपासतोय. आम्हाला स्पेस हवी, आम्हाला आमची प्रायव्हसी हवी. जरूर देऊ, स्पेस देऊ, प्रायव्हसी देऊ, तुम्हाला पाहिजे ती गॅजेट्स देऊ, पण मग तुमच्या जबाबदारीचं भान तुम्ही काय दाखवणार आहात? कुटुंब व्यवस्था टिकवण्याकरता तुम्ही काय दाखवणार आहात? डरो मत हे सांगणं सोपं असतं, परंतु इसे बना के रखो हे सांगणाऱ्या माणसांची गरज आहे. नुसते डरो मत म्हणणाऱ्यांची गरज नाहीये. एवढं लक्षात ठेवा. काय डरो मत हे सांगताय, परंतु काय होल्ड ऑन करा हे सांगत नाहीयेत. सवाल करो. आणि हे सवाल करो आता कुठल्या पातळीपर्यंत जात आहे? तर राम ही मायथॉलॉजी होती, सावरकर माफीवीर होते. हे सगळं पॉलिटिकल वाटायची शक्यता आहे, पण लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये एक धागा आहे विचारांचा. जे पारंपरिक आहे ते त्याज्य समजून जायचं आणि अशा प्रकारे बोलणं वैज्ञानिक आणि आधुनिक वाटायचं. हे सगळं 1950 पासून भोगत आलो आम्ही. पारंपरिकता म्हणजे त्याज्यता हे सांगितलं कोणी? या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची आज गरज आली आहे. आणि कुटुंब प्रबोधन याला महत्व द्या असं म्हटलं की हा संघाचा छुपा एजंट आहे म्हणून खाली ट्रोलिंग होईल. मग कुटुंब प्रबोधन करायचं नाहीये, कुटुंब संवादावर फोकस करायचं नाहीये, मग कुठली गूंज त्यांच्या कानात सुनाई देनी चाहिए ये तो बताओ भैया. त्याची काय फळं भोगलेत ती बघा आता. काय आज हे या कुटुंबात घडतंय? छातीवर हात ठेवून सांगा तुमच्या घरात हे घडत नाहीये. फक्त मृत्यू होत नाहीयेत इतकंच, अदरवाईज मृतवत आयुष्य आपण सगळे जगत नाही होत. फक्त माध्यमांना दोष कशाला द्यायचा? तुटलेल्या संवादाला आणि कुटुंब प्रबोधन नसल्याला हा दोष द्यायचा नाही. चुकीचे इन्फ्लुएन्सेस येत आहेत आणि ते मेटा स्पॉन्सर्ड आहेत, ते आई वडिलांपेक्षा पॉवरफुल आहेत. दॅट्स द टॉपिक टुडे, नॉट डेथ ऑफ वन पर्सन अँड वन फॅमिली. अगदी बरोबर सर. एक फार चांगली कन्सेप्ट आहे, त्याचा मी अतिशय इथे उल्लेख करणं गरजेचं वाटतं. आणि ज्या पाश्चात्यांच्या बद्दल आपण नेहमी त्यांचे काहीतरी मॉडेल सांगतो, तर हार्वर्डचा एक अभ्यास आहे, त्याही बद्दल आज चर्चा झाली पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर्सेस क्वालिटी ऑफ लाईफ. तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते तुम्हाला आज एक मारुती 800 असेल तर उद्या तुम्ही स्विफ्टमध्ये जाल, मग तिथेही खुश नसाल तर तुम्ही अजून त्याच्यापेक्षा मोठी कुठली तरी गाडी घ्याल, मग तुम्हाला मर्सिडीज घ्यावी वाटेल. त्या समृद्धीबद्दल काही म्हणणं नाहीये.
किंवा एक घर मोठं, त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा मोठं, हे सततचं धावणं, हे कशासाठी तरी, आणि त्याची जी किंमत आहे ती नंतर कमी कमी होत जाते. म्हणजे तुम्ही फक्त ऍब्सोल्युटली. तुमचं राहणीमान, त्याचा दर्जा वाढवत जाता, स्तर वाढवत जाता. हे झालं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ज्याची स्पर्धा तुमच्या पुढे या कृत्रिम सगळ्या ह्याच्यातनं मांडली जाते. आणि दुसरीकडे क्वालिटी ऑफ लाईफ. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय? तर तुम्ही अत्यंत समाधानी आहात, तुम्ही समृद्धी निश्चित मिळवताय, परंतु तुमचे सगळे नातेसंबंध जे आहेत, मग ते कुटुंबाशी, स्वतःशी विचार, नंतर तुमच्या सहकाऱ्यांशी, सामाजिक, या सगळ्या स्तरावरचे अतिशय सौहार्दपूर्ण असे तुमचे संबंध आहेत आणि तुम्ही आतून स्थिर आहात. तर हे झालं क्वालिटी ऑफ लाईफ. तर क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे तुमच्यापर्यंत एक कृत्रिम स्टँडर्ड ऑफ लाईफ सतत फेकत असतात. क्वालिटी ऑफ लाईफ, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बद्दल माफ करा, पण क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल कोणीच बोलत नाही. तुमच्या आयुष्यमान खरं चांगलं कसं, समाधानी तृप्त कसं, याबद्दलचं काही कळत नाही. आणि त्याचा परिणाम, दुष्परिणाम हा होतो की आम्ही सार्वजनिक जीवनात येऊन कोणालाही शिव्या देण्यात, म्हणजे कुठला नेता, कुठला पक्ष, याबद्दल चर्चा सगळी बाजूला ठेवूया. अगदी माझं म्हणणं आहे की एखादा अगदी कुठलाही नेता असेल, त्याला सुद्धा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी जर पिढी घडत असेल, तर ती पिढी म्हणजे आपण आपल्या समाजाचं स्वास्थ्य बिघडवतोय, आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवतोय, आपल्या राष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवतोय. एक शायर म्हणायचा की हम ऐसी कुल किताबें काबिले जप्ती समझते हैं, जिनको पढ़कर लड़के अपने बाप को खफती समझते हैं. अहो तेच आहे, तुमच्या घरातल्या सगळ्यांना नालायक ठरवणारी ही पिढी. आणि जो नेता उद्या तुम्हाला नावाने कधीही ओळखणं शक्य नाही, त्याच्याबद्दल तुमचा विश्वास, मग कुठलाही असो, विचारसरणी वगैरे सगळं बाजूला ठेवा. कोणीतरी एक व्हर्च्युअल वर्ल्ड मधलं कोणीतरी एक असं येऊन तुम्हाला सांगणारं क्षणिक गोष्टी आहेत या, हे कोण सांगणार सर या पिढीला? याच्याकरता म्हणून चांगले आदर्श ठेवले पाहिजेत. आपण मुलांना पिकनिकसाठी थायलंड आणि युरोपमध्ये घेऊन जातो का नाही? ज्या कुटुंबामध्ये विसंवाद आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला मी सांगतो, नवीन काळे आणि आशय महाजन यांनी काही वर्षापूर्वी अमृत यात्रा नावाचा एक प्रकल्प चालू केला होता, त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून, नवीन काळ्यांच्या. आणि त्यात काय केलं होतं, तर तुम्ही स्पेंडिंग कल्चर, चंगळवादाचा संस्कार करताय मुलांवर, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो सामाजिक प्रकल्प आहेत. तुम्हाला सांगतो, त्या सामाजिक प्रकल्पांमध्ये तुम्ही एक एक 2-2 दिवस जर एक कुटुंब म्हणून काढलं, तुम्ही गाव सांगा, त्या गावातले सामाजिक प्रकल्प, अशा 7,500 प्रकल्पांची माझ्याकडे यादीच आहे. तुम्हाला सांगतो, अगदी आत्ता एक नाव घेऊया, चला, अहिल्यानगर, मनगाव आहे. त्या मनगाव मध्ये डॉक्टर राजेंद्र आणि सुचिता धामणे 400हून अधिक मेंटली रिटार्डेड महिलांना सांभाळतायत. तिकडे आळंदीला सकीना बेदी आहेत, 150हून अधिक अंध मुलींना सक्षम बनवत नाहीये, तर त्यांना एक वेगळी दृष्टी देत आहेत. जळगावला मनोबल आहे यजवेंद्र महाजनचं. कोकणात गेलात तर तिकडे प्रसाद देवधर यांचा ग्रामीण सुधाराचा प्रकल्प आहे. किती नावं मी तुम्हाला सांगू? ही अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली प्रकाशाची बेट आहेत. तिकडे आम्ही व्हिजिट करायला कधी जात नाही, कारण त्याच्यात स्पाइस नाही आहे. ते गेल्यानंतर आम्हाला आमच्या क्लबमध्ये आणि किटी पार्ट्यांमध्ये आणि सोसायटीमध्ये जाऊन बोलता येत नाही. बोलता प्रतिष्ठा कशाला आहे? ओ, वी वेंट टू सिंगापोर, यु नो, वी वेंट टू वी वेंट टू चायना, वी वेंट टू अमेरिका. पण मग हे जे प्रकल्प आहेत, जिथे तुमचं कुटुंब एक होणार आहे, एकजीव होणार आहे, एक वेगळा संस्कार, एक वेगळा आयाम मिळणार आहे, याच्याविषयी कोण बोलणार? हे कधीच बोलत नाहीत. ती त्यांनी अमृत यात्रा म्हणून प्रकल्प चालू केला होता. दुर्दैवाने कामाच्या धबाडक्यामुळे तो त्याला पुढे नेणं जमलं नाही. पण तुम्ही एकत्र या, तुम्हाला यादी देतो, एरिया वाईज यादी देतो. तुम्ही जर पनवेल पासून सुरू केलं तर मालवण पर्यंत एक 100 प्रकल्प आहेत. तुम्हाला सांगतो की जे तुमच्या जीवनाच्या कक्षा रुंदावतील, तुमच्या कुटुंबातले विसंवाद रद्द करतील आणि आयुष्य तुमची अमृत यात्रा बनवतील.
पण आम्हाला हे करायचं नाहीये, कारण आम्हाला सोसायटीत दाखवायचंय काय. कुटुंबात इतर अनेक जण येऊन सांगतील आम्ही सिंगापूरला गेलो, आम्ही मलेशियाला गेलो, आम्ही थायलंडला मसाज करून घेतला. अरे वैचारिक मसाज केव्हा करणार? सगळ्या शरीराच्या भोवती. मग मुलंही तशीच चंगळवादी बनतात आणि स्वतः पलीकडे विचार करत नाहीत. आणि म्हणून या अशा घटना क्षुल्लक कारण होतं का कारण मोठं विसंवादाचं होतं हा मुद्दाच नाहीये. विसंगतीत तुम्हाला जगता येत नाही याचं शिक्षण तुम्हाला मिळालेलं नाहीये. त्या विसंगतीत शिक्षण मिळायचं असेल तर असं विसंगत आयुष्य जगणारी लोक बघा. मनोबलला यजुवेंद्र महाजनकडे जाल ना तेव्हा हात नाहीयेत त्या मुलीला आणि ती बसते आणि तुमच्यावर सांगाल ते गाणं पेटीवर हार्मोनियमवर वाजून दाखवते. सांगा मला कोणाला एम्पावर्ड म्हणायचं, कोणाला आणि इंटायटेड म्हणायचं ते. अशी शेकडो मुलं तुम्हाला तिकडे दिसतील की ज्यांनी जीवनातल्या सर्व वैगुण्यावर मात केलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं आयुष्यात वाटेल. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी जोक म्हणून सांगत नाहीये प्रेक्षको. असे 7,500 प्रकल्प मी स्वतः पायानी फिरलेलो आहे, व्हिजिट केलेले आहेत, त्यांचे व्हिडिओज केलेले आहेत. पण आम्हाला हे बघायचे नसतात. हाच व्हिडिओ मी आता जर काहीतरी उद्धव ठाकरे आणि काहीतरी बोललेले संजय राऊत यांच्यावर केला तर टपाटप त्याला व्ह्युअरशिप येईल. पण मांगल्याचे पावित्र्याचे असे दीप जर आपण विझवू लागलो तर लक्षात ठेवा आज ते कुटुंब होतं, कल तुम्हारी बारी आहे. अगदी बरोबर आहे की कड्यावर उभे असलेले म्हणजे आपण म्हणतो ना जातातले आणि सुपातले, तर तशी परिस्थिती आहे. आजच जागे होण्याची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढीचे आवाज ऐका, हे सूक्ष्म आवाज लक्षात घ्या आणि त्याच्यावर तातडीने उपाय करा. त्यांच्यावर सामाजिक असं जे काही खूप चांगलं कार्य आहे, विधायक आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सर तुम्ही इतकी नावं घेतलीत. आमचा स्नेहवंचा अशोक आहे, त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 200 मुलं दत्तक घेतली आहेत. तो जेव्हा त्यांनी हे काम जेव्हा सुरू केलं ना, तोही जेनझी होता, तोही लहान होता, तोही त्या वयात म्हणजे तो त्या वयात होता, 24-25 होता, तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज इतक्या लेकरांचा आईबाप झालेला आहे तो. असे असंख्य उदाहरणं आहेत. तुम्हाला कुठलं उदाहरण घ्यायचंय? तुम्हाला या जिंदाबाद मुर्दाबादच्या सगळ्या कडेलोटात सामील व्हायचंय का तुम्हाला समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी काहीतरी विधायक करायचंय याचा विचार करा आणि त्यानंतर आदर्श कोणाला बाळगायचं हे ठरवा. मला एका कर्नाटकातल्या मुलीचं आठवतं की तिने लग्न मोडलं कारण मोठा पगार असलेला तिचा नवरा होता आणि रोल मॉडेल म्हणून तिथे राहुल गांधीचा फोटो होता. तिने ते लग्न मोडलं कारण कुठेतरी तिला असं वाटलं की माझी मूल्य व्यवस्था वेगळी आहे. हा मुद्दा राहुल गांधी पुरता मर्यादित नाहीच आहे मुळी. ह्याच्या राहुल गांधींवर टीका करणे हाही याचा उद्देश नाहीये, परंतु आपल्या पुढच्या पिढीमध्ये आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी काय चांगलं काय वाईट याचा विचार करायला लावण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि म्हणून सर तर यावर ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांनी जेवढे प्रकल्प पाहिले, त्यांचा स्वयंचा आता एक कार्यक्रम पाहिला होता, अक्षरशः म्हणजे सगळं सभागृह अखंड टाळ्या वाजवत होतं आणि अखंड उठून उभं होतं, हा तो कार्यक्रम. तर हे आदर्श आम्ही आपल्या लोकांसमोर आणले पाहिजेत की नाही सर? सर परवाचा कार्यक्रम मी अजूनही विसरू शकलेली नाहीये, इतका तो उत्कृष्ट झालेला होता. तीही तरुणच मुलं होती. माझी सर्वांना विनंती राहील, ज्या मुलांनी आत्महत्या केली ना त्याच तरुण वयातला एक मोठा वर्ग आहे की जो खूप काही वेगळं करतोय आणि गेले 13 वर्ष स्वयं टॉक्सच्या माध्यमातून आम्ही त्यांचे कार्यक्रम तुमच्या समोर आणतो, त्यांचे इंटरव्ह्यूज आणतो. 2 तासाचा कार्यक्रम होईल, प्रत्येकावर एक एक वाक्य बोललो तरी 2 तासाचा होईल, इतके इंटरव्ह्यूज आहेत. आणि हे कशा करतायत? समाज सुदृढ व्हावा, कुटुंब व्यवस्था इंटॅक्ट राहावी, अधिकाधिक प्रगती करावी आणि देशामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं. याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे. अन्यथा आमच्यापैकी प्रत्येकाने जेवढे त्यात तास घातलेत तेवढे जर आम्ही आमच्या प्रत्येकाच्या व्यवसायात घातले असते. आज आशय महाजन दुबईतली चार्टर्ड अकाउंटन्सीची प्रॅक्टिस सोडून इकडे आलाय.
नवीन काळे सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर होता, हे सगळं सोडून तो करतोय. दिवसातले अनेक तास महिने मी ह्याच्याकरता का देतो? हे जर आज आम्ही केलं नाही ना, आमच्या पिढीने केलं नाही, तर ते पुढच्या पिढीसाठी तुम्हाला सांगतो एक प्रकारची त्यांच्या मृत्यूची घंटा लिहिल्यासारखं आहे. आणि म्हणून हे पोटतिडकीनं आम्ही करतो. असे प्रयोग जरूर पहा. डोंट थिंक दिस हॅज हॅपन टू सम अदर एलियन फॅमिली. नो, इट इज नॉकिंग युअर डोअर्स. इट्स द क्वेश्चन दॅट डोअर गेट्स ओपन एनी टाइम. देन यू विल हॅव नथिंग एल्स बट शॉक. प्लीज वेक अप. जागे व्हा. हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहोत. तुमची मतं, तुमच्या कमेंट्स अवश्य कळवा. काही समस्या असतील तुम्हाला सतावणाऱ्या, त्याही अवश्य कळवा. आणि या विषयावर चर्चा घडवूया. यातून काहीतरी चांगलं विधायक घडवण्याचा प्रयत्न करूया, एवढी कळकळीची विनंती करत हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.